हॅलो एव्हरीबॉडी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज आलोय बिजूर या ठिकाणी आमच्या मामाच्या गावाला. तर त्यांचं घर बांधणं चालू आहे आणि त्यांचं स्लॅब पडणार आहे आज. तर त्याने बोलवलं. तर सकाळ सकाळी आईनं लवकर उठवलं मला, नाईट शिफ्ट करून पण इकडे यायचं आहे म्हणून. तर चला बघूया. आल्या आल्या बघितले तर इथे सगळेजण आपापल्या कामात बिझी. सगळे कामगार इथं मशिनी सेटअप करायच्या घाई गडबडीमध्ये. त्यामध्ये इथे एकतर जागा कमी. सगळ्या मशिनी सेट झाल्या, सगळे कामगार आले, पण सिमेंटवाल्याचा काय पत्ता नाही. तर सिमेंटवाल्याने वाटेत आहे म्हटलं म्हणून पूजा करून घेऊया म्हटले. तर ही आहे आमची मुक्ती मावशी, ही आहे अन्नी मावशी, आणि हा आहे छोटू, आणि ही आहे आमची माताजी. तर इथं पहिल्यांदा मशीनची पूजा करायला. तर पहिल्यांदा हळद कुंकू लावून घ्यायलेत. मशीनची पूजा झाल्यानंतर ज्या दोड्या आणलेल्या होत्या त्यांना हळद कुंकू लावून गेले. ही आहे आमची रिया मामाची पोरगी, आणि तो आहे छोटू मावशीचा मुलगा, आणि हा राज मामाचा मुलगा. त्यानंतर सगळेजणांनी मामा मामीला आयर करायला सुरुवात केली. त्यानंतर मेन काम म्हणजे दोरड्या उघडून बघायचं की आतमध्ये काय काय आहे, खायला काय काय आणलेलं आहे. सगळ्यामध्ये केळीच असतील असं वाटलं नव्हतं. सगळ्यांच्या मधला एक एक आयटम घेऊन आधी प्रसाद मशीनला केला आणि नंतर सगळ्यांना वाटून घेतला. तर मामा आमचं टेन्शन घेऊन बसला. पूजा करून घेईपर्यंत इकडे सिमेंटची पण गाडी आली, पण ड्रायव्हर आप्पा काय व्यवस्थित गाडी चालवायला तयार नव्हता. रस्ते बारीक असल्यामुळे तो आतच घालायला तयार नव्हता. मग काय गाडी तिथंच थांबवून सांगितलं पिशव्या उतरा. इकडे ही उकेलेली माणसं, भाई सिमेंटच्या पिशव्या पडायची अवधी, लगेच बुट्या घेऊन झाप झाप टाकाय सुरू केली आहे बघा. मिनिटाच्या आतमध्ये लोड जाय सुरू झाली. एवढ्या स्पीडनं तर गव्हर्नमेंट पण काम करत नाही. खालून पटापट माल यायला आणि वरती लेवलिंग पण करून घ्यायलेत. तर जवळपास काम संपलेलंच. तर जेवण करून घेऊन आम्ही घरी आलो, कारण की मला नाईट शिफ्ट करायची होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.